खरं तर आडनावानं मूलतः जे गोरे होते, पेशव्यांच्या दरबारात फुलं द्यायचे काम करायचे. गोरे आले का असं म्हणता म्हणता पेशवे फुले आले का असं म्हणायला लागले. गोरे आडनावाचे गोविंदराव फुले झाले. त्यांच्या पोटी जन्माला आलेले ज्योतिराव फुले आडनावानं फुले जरी असले तरी लोकांनी आयुष्यभर ज्यांच्या वाटेत काटे अंथरण्याचं काम केलं, पण त्याच जातीत मातीत समाजात जन्मलेल्या 18 पगड जाती धर्मातल्या बहुजन लोकांच्या वाटेत काटे दूर करून फुले अंथरण्याचं नावाप्रमाणे काम ज्यांनी केलं. पुण्यातल्या येरवड्यात महात्मा गांधीजी सर उपोषणाला बसले. उपोषणाला बसल्यानंतर गांधीजींनी पुण्यातल्या या महामानवाचा, या कर्तृत्वाच्या कार्याचा अभ्यास केला आणि अभ्यासांती महात्मा गांधीजी असं म्हणाले, या भारतातले लोक जरी मला महात्मा म्हणत असले तरी कर्तृत्वातून खरे महात्मा ठरतात ते महात्मा ज्योतिराव फुलेच आहेत. महात्मा गांधीजींनी ज्यांना खरा महात्मा म्हणून गौरव करावा, ज्यांच्या पावलाने सार्वजनिक सत्य धर्माची पहाट या देशाच्या दारी आली, ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आदर्श शिक्षकांचा गौरव पुरस्कार देऊन आपण करता आहात. या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले काकडे साहेब आहेत, कस्तुरे साहेब आहेत, ठाकूर साहेब आहेत. सगळ्यांची नावं मला माहित नाहीत, ही सगळी त्यांची क्षमा मागून ही सगळी मान्यवर मंडळी समोर उपस्थित असलेले आपण सर्व आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला बोलण्यासाठी तुम्हा सगळ्यांशी महात्मा ज्योतिराव फुलेंच्या चरित्रावरती प्रकाश टाकण्यासाठी निमंत्रित करणारे संयोजक यांचे आभार सुरुवातीलाच मी या ठिकाणी व्यक्त करतो. अतिशय कौतुकाची गोष्ट आहे, आज महाराष्ट्राच्या मातीत जर महामानवांच्या महापुरुषांच्या जयंत्या जर आपण बघितल्या तर त्या कुठल्या स्वरूपात साजऱ्या होतात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांची जयंती आली की डीजेच्या तालावर नाचणारी पोरं आज आपल्याला दिसतात. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली की पुन्हा एकदा तोच डीजे आहे, पुन्हा एकदा तेच भले मोठाले फ्लेक्स आहे. हे सगळ्या महामानवांच्या जयंत्यांच्या निमित्तानं चित्र आणि चरित्र असताना तुमच्या या संयोजन समितीचं कौतुक आहे. महात्मा ज्योतिराव फुले विचार स्वरूपात आमच्या मातीतल्या माणसांपर्यंत पोहोचावेत या जाणीवेतून त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं सुरुवातीला आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करूया. कारण महापुरुष कुठले असू द्या, महात्मा ज्योतिराव फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू, शिवाजी महाराज, मी सातत्यानं जिथं जातो तिथं ही गोष्ट सर सांगत असतो की महापुरुषाकडे पाहत असताना, महात्मा ज्योतिराव फुलेंकडे पाहत असताना केवळ इतिहासाच्या पुस्तकातलं एक पान म्हणून पाहू नका, महात्मा ज्योतिराव फुलेंकडे इतिहासाचा एक धडा म्हणून पाहू नका. आज महात्मा ज्योतिराव फुले तुम्हाला मला कळले नसले तरी जगाला एक विचार म्हणून प्रेरणा देऊ पाहताय. तो एक विचार आहे आणि विचार स्वरूपात आज महात्मा ज्योतिराव फुले तुम्हाला आणि मला समजून घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. कदाचित कागदावरती लिहिलेला महात्मा ज्योतिराव फुलेंचा इतिहास फाटला गेला असेल, दगडावरती कोरलेला त्यांचा इतिहास कदाचित मिटला गेला असेल, पण या देशाच्या बाहेरच्या सुद्धा कोट्यावधी लोकांच्या काळजावरती, अगदी नेल्सन मंडेला सारख्या माणसाच्या काळजावरती सुद्धा कोरला गेलेला महात्मा ज्योतिराव फुले नावाचा इतिहास कुणी मिटवू शकत नाही. ही महात्मा ज्योतिराव फुले नावाच्या इतिहासाची सगळ्यात मोठी ताकद आहे. ती ताकद या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला समजून घ्यायची. या संयोजन समितीचं कौतुक यासाठी आहे कारण गावोगावी शिवजयंती असेल, फुलेंची जयंती असेल, आंबेडकरांची जयंती असेल, या जयंतीच्या निमित्तानं व्याख्यानासाठी मला जाणं होतं. व्याख्यानाला गेल्यानंतर हजारो शेकडो लोक सर व्याख्यानाला असतात. एका गावात असा अनुभव मला अलीकडच्या काळात आला. तरुणांनी जयंतीचं आयोजन केलंय शिवाजी महाराजांच्या आणि समोर आजची वेळ मला व्याख्यानाचे समोर 30 ते 35 लोक आहेत. 9:30-10 वाजले कार्यक्रम सुरू व्हायला, लोक येणार 30 ते 35 लोक आहेत समोर बसलेली. मी जाताना संयोजकांना न राहून प्रश्न विचारला, म्हटलं काहो सर, गावोगावी व्याख्यानाला लोक हजारो शेकडो येतात पण तुमच्या गावात, तुमच्या या ठिकाणी, मी संयोजकांना प्रश्न विचारला की म्हटलं गावोगावी व्याख्यानाला जातो, व्याख्यानाला हजारो शेकडो लोक समोर उपस्थित असतात पण तुमच्या गावात इतके वाजले, इतकी वेळ झाली तरी व्याख्यान आणि विचार ऐकण्यासाठी 30 ते 35-25 लोक कशी काय उपस्थित होती. संयोजक मला जात असताना म्हणाले, सर माफ करा आमची जरा चुकी झाली. म्हटलं काय झालं? म्हटलं सर आज चुकलं, जरा व्याख्यानाची तारीखच चुकली. म्हटलं काय झालं? म्हटलं सर नेमकं आज तुमचं व्याख्यान ठेवलं आणि आजच चुकून गावात तमाशाचा फळ आला, सगळी गर्दी तमाशात जाऊन बसली, व्याख्यान ऐकायला लोक शिल्लक राहिली नाहीत. प्राचार्य शिवाजीराव भोसले नावाचे मातामौल्याने एक वक्ते होते. प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांच्या व्याख्यानातली ओळ मला त्यावेळी आठवली. ते असं म्हणायचे, आज या मातीतल्या लोकांना महापुरुषांच्या चरित्रापेक्षा या मातीतल्या तरुणांना कुठल्या तरी एखाद्या नर्तकीचं नाचकाम आज जास्त महत्वाचं वाटायला लागलंय. आज या मातीतल्या लोकांना महापुरुषांच्या चरित्रावरल्या विचारांपेक्षा एखाद्या टीव्हीवरले मनोरंजनाचे कार्यक्रम जास्त महत्वाचे वाटतात. नाहीतरी
दूध विकणाऱ्या माणसाला दुधाचं रतीब शहरोशहरी लोकांच्या दारोदार जाऊन टाकावं लागतं, पण दारू पिण्यासाठी लोक दारूच्या दुकानावर रांगा लावून गर्दी करतात. हे समाजाचं वास्तव आहे. हा समाजाचा पतनाचा काळ आहे. या पतनाच्या या वास्तवाच्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंसारखा महामानव आपल्या मातीतल्या लोकांना समजावा यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचं मनापासून या ठिकाणी कौतुक आहे. आदर्श शिक्षकांचा गौरवही या निमित्तानं आपण करत आहात. कारण महात्मा ज्योतिराव फुले शिक्षकी पेशातून स्वतःच्या जीविताला आकार देण्याचं काम त्यांनी केलं. समाजाला आकारण्याचं आणि साकारण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेलं आहे. शिक्षकी पेशाचा सन्मान बाळगेल असा महापुरुष महात्मा ज्योतिराव फुलेंच्या निमित्तानं या पेशाला मिळाला आणि त्यांच्या जयंतीनिमित्त शिक्षकांचा गौरव करणं ही अतिशय उन्नत अशा स्वरूपाची बाब आणि उन्नत अशा स्वरूपाची कल्पना आहे. त्या कल्पनेचं मनापासून कौतुक या कार्यक्रमाच्या निमित्ताने. कारण ज्या वेळेला विकलांग समाज तेजोहीन झाला होता, जीव मांजरातल्या जगदीश्वराला, जनतेतल्या जनार्दनाला, सर्वांमधल्या सर्वेश्वराला तो विसरून गेला होता. मोडकळीस आलेल्या वर्णव्यवस्थेच्या वाड्यावर जातीयतेची चूल मांडून कधी न पावणाऱ्या देवासाठी नैवेद्य बनवण्यात गळून गेला होता. अशा परिस्थितीमध्ये, अशा स्थितीमध्ये स्वतःच्या छातीवरती घाव घेत घेत या कालचक्राला कलाटणी देण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं होतं. कारण त्यांना माहित होतं हे कालचक्र जर असं फिरत राहिलं तर दीनदलितांच्या गळ्यातली मडकी, कमरेच्या डाळ्या, कापूसाच्या बाहेरचं जगणं तसंच राहील. वैधव्याच्या नरकात खितपत पडलेल्या कित्येक मुलींचं, महिलांचं केशव पण घडतच राहील. आत्महत्येच्या खाईत त्यांना स्वतःच्या जीवाचा जोहार करावा लागेल. श्रमिकांना भुके कंगाल होऊन मार खावा लागेल. कामगारांना मुनिमानपुढे उर्वे राहून चापकांचा मार खावा लागेल. आणि म्हणून या कालचक्राला कलाटणी देण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलेलं आहे. आपण दररोज शाहू फुले, फुले शाहू आंबेडकर या विचारधारेचा उल्लेख सातत्यानं करत असतो. या महाराष्ट्राच्या मातीत एकही दिवस नाही या विचारधारेच्या नावाचा उल्लेख होत नाही. पण प्रश्न हा आहे, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचं झालं काय आणि तुमच्या आमच्या हाती आज नेमकं आलं काय? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आज देवा धर्माच्या नावावरती नंगा नाच आणि उन्माद होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. एकीकडं ज्ञानोबांना मानायचं, तुकोबांना मानायचं, संत सावतामाळ्यांना मानायचं, महात्मा ज्योतिरावांना, फुलेंना, आंबेडकरांना मानायचं, आणि दुसरीकडे कुणातरी ब्राह्मण या जातीला मी कधी विरोध करत नाही, पण ब्राह्मणी व्यवस्थेला, ज्या व्यवस्थेला महात्मा ज्योतिराव फुलेंनी विरोध केला त्या व्यवस्थेला अंगीकार करायचा, ही बाब खऱ्या अर्थानं अतिशय चुकीची आहे. आणि म्हणून या बाबीवरती बोट ठेवायला तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुलेंनी शिकवलाय. संत सावतामाळ्यांनी आम्हाला सांगितलंय, कांदा मुळा भाजी अवघी विठ्ठाई माझी. शेताच्या बांधावरती शेतात राबताना सुद्धा तुम्ही तुमच्या कामात विठ्ठल शोधू शकता. सर्वांचा निर्मिक आहे एक धनी, भय त्याचे मणी धरा तुम्ही. हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी तुम्हाला आणि मला सांगितलंय. स्वतःचं कर्तृत्व करत असताना त्या निर्मिकाचं भय तुम्हाला असलं पाहिजे. त्याचं अस्तित्व अमान्य करतही नाहीत महात्मा ज्योतिराव फुले, पण त्याचं अस्तित्व मान्य करत असताना आपल्या आयुष्यातून अपव्यय आपल्या आयुष्याचा होऊ नये, सर्वसामान्य बहुजनांच्या जगण्याचा होऊ नये, हे महात्मा ज्योतिराव फुलेंचं चित्र, चरित्र आणि कर्तृत्व तुम्हाला मला सांगते. ही गोष्ट लक्षात घ्या. महात्मा ज्योतिराव फुलेंचं चरित्र समजून घेत असताना, ज्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंचा जन्म झाला, ज्या काळामध्ये पुण्यासारख्या परिस्थितीत त्यांनी कार्य केलं, ती परिस्थिती, तो काळ आपल्याला समजून घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी केली, स्वराज्याचा नायनाट झाला, पेशव्यांच्या हाती सत्ता आली, पेशव्यांनी पार म्हणूची सगळी व्यवस्था जशाची तशी त्या पुणे परिसरात राबवली. जिथं कुणीतरी देवाच्या म्हणतात की कपाळातून जन्माला आला म्हणून त्याला ब्राह्मण म्हणायचं, कुणीतरी देवाच्या दंडातून, छातीतून, बाहूतून जन्माला आलाय म्हणून तो क्षत्रिय ठरायचा, आणि कुणीतरी पायातून, तळव्यातून जन्माला आला म्हणून त्याला शूद्र म्हटलं जायचं. सावली, त्यांची सावली सुद्धा जमिनीवरती पडू नये, त्यांनी थुंकू नये जमिनीवरती म्हणून गळ्यात मडकी बांधली जायची. पायांचा विटाळ जमिनीला होऊ नये, पायाचे ठसे जमिनीवरती उमटू नयेत म्हणून पाठीला झाडू बांधला जायचा. इतकी विकलांग व्यवस्थाच्या वेळी या मातीत आणि पुण्यात अधिक पटीनं होती. त्या परिस्थितीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले त्या परिस्थितीत, त्या स्थितीत, त्या परिसरात काम करतायत. हे किती धाडसाचं आणि मोठं काम आहे, लक्षात घ्या. एकीकडे पेशव्यांची मनुवादी ब्राह्मणी वर्णव्यवस्था आहे, दुसरीकडे ब्रिटिशांचंही राज्य त्याच वेळी आहे, आणि या वेळची परिस्थिती किती विकलांग होती हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. तुमच्या माझ्यासारख्या माळी, तेली, तांबोळी, कोळी, सोनार समाजातल्या बहुजनांच्या घरातल्या लोकांना वाटतं हे केवळ मागासवर्गीयांच्या बाबतीत घडत होतं. हे असं नाही. या जातीयतेच्या चटके तुम्हाला आणि मला सुद्धा सहन करावे लागले होते, याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन, किती जटिलता, किती विकृतता जातीयतेची, वर्गव्यवस्थेची या मातीत होती. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या काळात एक सोनार समाजातला माणूस आहे, सोनार. त्या सोनार समाजातल्या माणसानं ब्राह्मणासारखा केवळ गंध लावला कपाळावरती, म्हणून त्या गंधाच्या आकाराचं लोखंड लालबुंद तापवलं गेलं आणि त्याच्या डोक्यावरती तो गंधाचा आकार तापवलेल्या लोखंडानं काढला गेला. शेतकऱ्यानं शेती पिकली नाही, मरायची अवस्था त्याची झाली, पोटात घालायला भाजीपाला धान्य नाही, तरी सुद्धा शेतकऱ्यानं इंग्रजांना कर दिला नाही, ब्राह्मणाला भोजन दिलं नाही,
म्हणून त्या शेतकऱ्याला त्याची बायको त्याच्या अंगावरती बसून त्याचे हातपाय बांधून मिरचीचा धूर दिला जायचा. इतकी विकलांग व्यवस्था इथं होती. माता माऊल्यानं तुमच्यावरती अगणित उपकार कुठल्या देवाचे असतील की नाही मला माहित नाही, पण सावित्रीबाईचे आणि माझ्या महात्मा ज्योतिरावाचे इतके उपकार तुमच्यावरती आहेत. आणि एखाद्या बाईचा नवरा जर मेला तर सरण रचलं जायचं, त्या सरणावरती जळत्या आगीत त्या बाईला जावं लागायचं. डोक्यावरचे केस नाव्याकडून सगळे कापले जायचे, अंगावरती पांढरी साडी घातली जायची. समाजात तोड दाखवायची अवस्था तुमची शिल्लक राहत नव्हती. जगणं तुमचं मुश्किल होतं. अशा परिस्थितीत तुमच्या या सगळ्या बाबींचं उच्चाटन या महामानवांनी केलंय. एवढं अलौकिक कर्तृत्व, एवढे अलौकिक उपकार तुमच्या माझ्यावरती या महामानवांचे, याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. महात्मा ज्योतिराव फुलेंनी का कार्यपताका खांद्यावरती घेतली? का त्यांना काम करावं वाटलं? मिशनऱ्यांच्या घरी लहानाचे मोठ्या आईचं निधन झाल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले झाले. त्या ब्रिटिश मिशनऱ्यांच्या घरी त्यांना समता दिसली, पण आमच्या समाजामध्ये समता नाही, आमची माणसं गुण्यागोविंदानं नांदत नाही, ती इथं समता नांदली पाहिजे असं त्यांना वाटायचं. एखाद्या ब्राह्मण मित्राच्या लग्नात जावं, त्या ब्राह्मण मित्राच्या वरातीत महात्मा ज्योतिराव फुलेंनी चालावं. ब्राह्मण असलेल्या सगळ्या सख्या सवंगड्यांनी म्हणावं, हे बाळ्याचं पोरग इथं कशाला आलंय, याचा विटाळ आम्हाला होतोय, ब्राह्मणाच्या पंक्तीत जेवायला बसावं, पंक्तीतून उठवावं. महात्मा ज्योतिरावांचा आत्मसन्मान दुखावला गेला. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत हेच झालं. एखाद्या झाडाचं रोप आम्ही लावावं, त्याच्यावरती त्याच्या बुंद्यावर काहीतरी अक्षर कोरावीत, ते झाड असं मोठं व्हावं, जसं मोठं होईल तसं त्या झाडाच्या बुंद्यावरती कोरलेली ती अक्षर सुद्धा मोठी होतात. तसं महात्मा ज्योतिरावांचा आत्मसन्मान, ज्यांच्या काळजावरती ज्याला लागलेली ठेच पोहोचली गेली, तो आत्मसन्मान मोठा मोठा होत गेला, जागा होत गेला. आणि महात्मा ज्योतिराव फुलेंना त्यावेळी वाटलं हे सगळं बंद झालं पाहिजे, हे सगळं नायनाट या गोष्टींचा झाला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिराव फुलेंना गुरु मानलं, पाहिलं नाही बाबासाहेबांनी महात्मा ज्योतिराव फुलेंना उघड्या डोळ्यांनी कधीच पाहिलं नाही, पण आयुष्यभर महात्मा ज्योतिराव फुलेंना गुरु म्हणून बाबासाहेब आंबेडकर चालले. केवळ म्हणायपुरते चालले नाही. महात्मा ज्योतिराव फुलेंनी अखंड नावाच्या कविता लिहिल्या. त्या अखंड मध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलंय हा मनुग्रंथ जाळा. बाबासाहेब आंबेडकरांनी तोच मनुग्रंथ रायगडाच्या पायथ्याला आणून एका ब्राह्मणाच्या सहस्त्रबुद्धे नावाच्या एका ब्राह्मणाच्या हातानं जाळला. ज्या मनुग्रंथानं तुमचं आमचं जगणं मुश्किल करून ठेवलं होतं. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या लक्षात आलं, अरे यांचे डोळे माणसासारखे, यांचं रक्त लालच आहे, पण यांना मात्र सार्वजनिक पाणवठ्यावरच्या पाण्याला हात लावायचा अधिकार नाही. महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्यावेळच्या पुण्यासारख्या एवढ्या विकलांग परिस्थितीमध्ये, जिथे एवढी जटिलता आहे, ब्राह्मणांचं पेशव्यांचं राज्य आहे, अशा परिस्थितीत स्वतःच्या राहत्या वाड्यातला पेठेतला पाण्याची विहीर सर्वसामान्य बहुजनांसाठी खुली केली. हा आदर्श बाबासाहेबांनी घेतला. महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह केला. हे गुरु शिष्याचं बाबासाहेब आंबेडकरांचं महात्मा ज्योतिराव फुलेंचं नातं आहे. त्यांच्या आयुष्याला सातत्याने या मनुवादी व्यवस्थेने डंख मारत राहिली ही मनुवादी व्यवस्था. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, कर्तृत्ववान व्यक्तीला जितके डंख आयुष्यभर मिळत राहतात, तितकेच सक्षम पंख त्याच्या व्यक्तित्वाला निर्माण होत असतात, जे महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत तुम्हाला आणि मला पाहायला मिळतात. महात्मा ज्योतिराव फुले प्रामुख्याने शिक्षणाच्या बाबतीत आपण त्यांचा उल्लेख त्या ठिकाणी करतो, कारण महात्मा ज्योतिराव फुलेंनी सगळ्यात पहिल्यांदा ओळखलं, माझ्या दीनदलित बहुजन मागास समाजाचा विकास जो खुंटलाय, तो विकास, त्या विकासाचं चाक जर गतिमान करायचं असेल तर त्या चाकातली सगळी आरं फिरवणं गरजेचं नाही. त्यातलं शिक्षण नावाचं एक आरं जरी फिरवलं तर या समाजाच्या विकासाचं चाक त्या ठिकाणी गतिमान झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मुंडे सरांनी मगाशी सूत्रसंचालन करताना जो उल्लेख केला की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेली आणि वित्ताविना शूद्र खचले, एवढे सगळे अनर्थ एका विद्येने केले. ही गोष्ट दररोज सातत्यानं आपण ऐकतो, आपल्याला त्याचं महत्व वाटत नाही. एखाद्या देवाने दिलेला मंत्र आपल्या घराच्या भिंतीवरती गोंदलेला असतो, पण महात्मा ज्योतिराव फुलेंनी तुमच्या माझ्या आयुष्याच्या प्रगतीचा दिलेला हा शिक्षणाचा मंत्र तुम्ही तुमच्या घराच्या भिंतीवरती कोरून ठेवावा, इतका महत्वाचा आणि मोलाचा हा मंत्र आहे. याची जाणीव तुम्हा सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला करून द्यायची. आज आम्हाला शिक्षणाचं महत्व कळतं. एखाद्या समाजाचा विकास जर मोजायचा असेल तर त्या समाजातल्या सुशिक्षितांची संख्या आज मोजावी लागते. महात्मा ज्योतिराव फुलेंना त्यावेळी कळालं, एखाद्या समाजाचा विकास जर व्हायचा असेल तर त्या समाजातली किती लोक शिकलीत हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. म्हणून समाजाच्या शिक्षणाचा अट्टहास त्यांनी धरला. हंटर आयोग ब्रिटिशांची सत्ता असताना या देशामध्ये आला. हंटर आयोग समोर शेतकऱ्याचे फाटके तुटके कपडे घालून महात्मा ज्योतिराव फुले पांढरे फक्त कपडे घालून गेले नाही, शेतकऱ्यासारखे फाटके तुकडा पोशाख करून डोक्यावरती पगडी घेऊन महात्मा ज्योतिराव फुले गेले आणि हंटर कमिशन समोर त्या अधिकाऱ्यांना असं म्हणायला लागले, हा समोर दिसलेला पांढऱ्या कपड्यातली लोक पाहून तुम्ही समजू नका की हा एवढाच भारत आहे. मान्य म्हणाले महात्मा ज्योतिराव फुले, तुम्ही म्हणतात यू आर वन नेशन. महात्मा फुले म्हणाले हंटर आयोगासमोर की मान्य आहे, वी आर वन नेशन बट क्रोर्स ऑफ माय इंडियन ब्रदर्स आर हिअर विदाउट एज्युकेशन. इथं आम्ही एक नेशन, एक राष्ट्र आहोत, पण या देशातली करोडो माझे भाऊ बंद शिक्षणापासून वंचित आहेत. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंनी तिथं आग्रह धरला. जवळपास 1882चा तो काळ आहे. महात्मा फुलेंनी आग्रह धरला राईट टू एज्युकेशनचा.
जो कायदा अलीकडच्या काळात 2010ला पंतप्रधान मनमोहन सिंग होते, त्यांच्या काळात तो कायदा आला की इथल्या सर्वसामान्य बहुजन सगळ्या माणसांना, तो कुठल्या जातीचा, पंथाचा, धर्माचा, वर्णाचा, लिंगाचा, वंशाचा, कशाचाही असू द्या, त्या माणसाला शिक्षण, प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं पाहिजे. हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्यावेळी सांगितलंय, त्यावेळी आग्रह धरलाय. त्यांची ती पुण्याई आहे, त्यांच्यामुळे ते सार्थकी लागलंय. पण तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे, महात्मा फुलेंनी शिक्षणाचा आग्रह धरत असताना काकडे सर ब्रिटिशांकडे असा आग्रह धरला नव्हता की केवळ आम्हाला पोपटपंची शिक्षण द्या. महात्मा फुलेंचा उल्लेख आहे, महात्मा फुलेंनी उल्लेख केलाय की तंत्रशुद्ध शिक्षण द्या. शेतकऱ्याची लेकरं त्यांना शेतीला सहाय्यक असणारं, पोषक असणारं आधुनिक तंत्रज्ञानाचंही शिक्षण द्यायला शिका. व्यावसायिक स्वरूपाचं शिक्षण महात्मा फुलेंनी त्यावेळी सांगितलं. आज जे आमच्या तुमच्यावरती बेकारीची, आमच्या मातीतल्या आमच्या तरुणांवरती अवस्था आली आहे, रोजगाराविना आमची तरुण आहे, याच्यावरती काय उपाय आहे? तो उपाय महात्मा फुलेंनी त्यावेळी ब्रिटिशांना सुचवलेला आहे. एवढी उन्नत अशा स्वरूपाची विचारधारा महात्मा ज्योतिराव फुलेंची, ती तुम्हाला आणि मला समजून घ्यावी लागेल. आज पुण्याला विद्येचं माहेरघर आपण म्हणतो का? असं जर एखाद्याला प्रश्न विचारला तर असं म्हणतात पुणे हे फार सुंदर, स्वच्छ आणि अतिशय चांगलं शहर आहे. याचं कारण काय? तर लोक म्हणतात तिथं ब्राह्मणांची संख्या अधिक आहे म्हणून आहे. या महात्मा ज्योतिराव फुलेंनी स्वतःच हार उगाळलाय, स्वतःचा घाम त्या मातीच्या निर्मितीसाठी गाळलाय. म्हणून पुणे सगळ्यात उन्नत आणि शिक्षणाचं माहेरघर आहे. म्हणून माझ्या सावित्रीबाईचं नाव जगातल्या अतिशय महत्वाच्या असणाऱ्या पुणे विद्यापीठाला, त्याच्या पाठीशी त्यांचा त्याग आहे. तो त्याग तुम्ही आणि मी सगळ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे. महात्मा ज्योतिराव फुले हे केवळ एक शिक्षक नव्हते, महात्मा ज्योतिराव फुले हे केवळ एक मुख्याध्यापक नव्हते, महात्मा ज्योतिराव फुले हे केवळ एक संस्था चालक आणि संस्थेचे उभारते नव्हते, ते आशिया खंडातले त्या काळचे आणि आजचे सुद्धा सगळ्यात मोठे आणि महत्वाचे शिक्षण तज्ञ सुद्धा होते. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या कर्तृत्वाचा उल्लेख करताना स्त्रियांच्या बाबतीत त्यांनी केलेलं कार्य सर्वात उंचीच आहे. एखाद्या पुरुषाला विरोध होतो तो आपल्या घरातून होतो, आपल्या मातीतून होतो, ही आपली वस्तुस्थिती आहे. महात्मा फुलेंनी स्त्रियांच्या बाबतीत महिलांच्या उन्नतीसाठी जे कार्य केलं, त्या कार्याचं कौतुक या मातीतल्या लोकांनी केलं नाही. महात्मा ज्योतिरावांच्या लक्षात आलं, अरे चूल आणि मूलपुरती मर्यादित असलेली ही महिला, हिच्या हाती पाळण्याची दोरी ही जगाला उद्धारू शकते. हिला शिक्षण दिलं पाहिजे. पण मनुस्मृती काय सांगायची, आमची व्यवस्था काय सांगायची? महिलांनी, मुलींनी, बायकांनी अक्षर जर गिरवली तर त्या अक्षराच्या आळ्या होतात आणि त्या आळ्या त्या बाईच्या नवऱ्याच्या ताटामध्ये, भोजनाच्या ताटात जातात, असं मनुस्मृतीत लिहिलेलं होतं. लोक नकार द्यायची महिलांना अक्षर गिरवायला. महात्मा फुलेंच्या लक्षात आलं, अरे मी बाहेर जाऊन बाहेरच्या मुलींना, महिलांना शिकवायला लागलो तर लोक स्वीकारणार नाहीत, स्वतःच्या बायकोला शिकवा. सावित्रीबाईंना वाळूवरती अक्षर गिरवायला शिकवायला सुरुवात केली. मिशनऱ्याच्या शाळेत जिथं शिक्षिका बनण्याचं प्रशिक्षण द्यायचं, तिथं महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाईंना पाठवायला लागले. आमचीच लोक महात्मा ज्योतिरावांच्या वडिलांकडे गेली आणि म्हणायला लागली, तुमचं पोरग धर्म बाटवायला लागलंय. काय करायला तुमचं पोरग? काय होरी पद्धतीचा पाप उन्माद आणि उच्छाद त्याने मांडलाय, त्याला घरात शिल्लक ठेवू नका, त्याला घराच्या बाहेर काढा. महात्मा ज्योतिराव फुलेंना आमच्याच लोकांनी वडिलांकडे केलेल्या तक्रारीमुळे महात्मा ज्योतिराव फुलेंना, गोविंदराव फुलेंनी सावित्रीबाईसह अंगावरल्या कपड्यासहित घराच्या बाहेर काढलेल्या, अंगावरल्या कपड्यासहित घराच्या बाहेर काढलं. तुम्हाला ही गोष्ट माहित नसेल, महात्मा ज्योतिराव फुलेंना ज्यावेळी बाहेर काढलं गेलं अंगावरल्या कपड्यासहित, का तर समाजाची सेवा करतोय, मुलींच्या प्रगतीचं काम करतोय म्हणून घराच्या बाहेर काढलं गेलं. पण महात्मा ज्योतिराव फुलेंना आमच्या हिंदू म्हणवल्या जाणाऱ्या एकाही माणसानं राहायला त्यावेळी घर दिलं नाही. महात्मा फुलेंना त्यावेळी राहायला घर कुणी दिलं? सावित्रीबाईंना राहायला घर कुणी दिलं? शेख नावाच्या एका मुस्लिम ग्रहस्थानं महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंना राहायला घर दिलं होतं. त्याच कुटुंबातली फातिमा शेख सावित्रीबाईला जेव्हा खांद्याला खांदा लावून काम करेल अशी शिक्षिका हवी होती, त्यावेळी कुणी हिंदू समाजातली महिला मुलगी पुढे आली नाही. फातिमा शेख नावाची मुस्लिम मुलगी पुढे आली आणि तिने शिक्षणाची पताका खांद्यावरती घेऊन शिक्षणाचं ते काम त्या ठिकाणी सुरू केलं होतं. हे आपल्याला लक्षात घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. कुणाला फायदा झाला सावित्रीबाईच्या या कार्याचा? केवळ माळी जातीला फायदा झाला का? ज्योतिरावांच्या या कार्याचा केवळ बहुजन आमच्यासारख्या 18 पगड जातीतल्या लोकांना फायदा झाला का? 6 मुली होत्या पहिल्यांदा शाळेत सावित्रीबाईच्या. बेडेवाड्याची शाळा सुरू केली, त्यातल्या 4 मुली ब्राह्मणाच्या होत्या सुरुवातीला. किती? 4 मुली ब्राह्मणाच्या. एक मुक्ता साळवे होती जी मातंग समाजातली, तिनं लिहिलेलं पत्र आज उपलब्ध आहे, तिच्या बुद्धिमत्तेचं कौतुक आहे. सावित्रीबाईने तिला शिकवलं होतं. 6 पैकी 4 मुली ब्राह्मण आहेत, हे वास्तव आहे. यांनाच फायदा झाला. सर्वसामान्य सगळ्याच लोकांना या गोष्टीचा सावित्रीबाईंच्या आणि ज्योतिरावांच्या कार्याचा झाल्याचा हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून सावित्रीबाई ज्यावेळी साडी घालून जायच्या असं सांगतात, रस्त्यानं जायच्या बेडेवाड्यात मुलींना शिकवण्यासाठी, लोक शेणं मारायची, दगडं मारायची, सावित्रीबाईंना दगड लागायचा, त्या दगडाला सावित्रीबाई उचलायच्या, रक्त लागलेलं असायचं, डोळ्यात पाणी यायचं. पण सावित्रीबाईला त्यावेळी वाटायचं, रक्त लागलं या दगडाला माझ्या डोक्याचं, पण मी मुलींना शिकवत राहील. मला खात्री आहे माझ्या याच मुली या शिक्षणातून प्रगती करतील आणि मला मारलेल्या या दगडाचा बदला घेतील.
पण दुर्दैव आमचं, सावित्रीच्या लेकी, सावित्रीच्या पुण्याईनं आज फार पंतप्रधानांच्या पदापर्यंत जाऊन पोहोचल्या, पण सावित्रीमाईला मारलेला तोच दगड त्यांनी उचलला, त्या दगडाला लागलेलं सावित्रीमाईचं रक्त पुसलं, त्याला शेंदूर लावला आणि त्याचं केवळ पारायण त्याचं दर्शन त्या घेत राहिलं. हे वास्तव, हे दुर्दैव आहे. आज मला एक गोष्ट सांगा, आज हिंदूंची देवालय, आमची देवालय असू द्या, धर्मावरती आपली श्रद्धा आहे, पण सावित्रीबाईंना, ज्योतिबानी, ज्ञानोबानी, तुकोबानी, सावतामाळ्यांनी सांगितलेला धर्म तुम्हाला आणि मला आज खऱ्या अर्थानं गरजेचा आहे. तो धर्म आम्हाला खऱ्या अर्थानं गरजेचा आहे. मला सांगा, माता माऊल्या इथे आहेत, त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे. आज एखाद्या हिंदू देवालयामध्ये स्त्री, महिला, मुलगी पुजारी होऊ शकते का? होऊ शकत नाही. मस्जिदीमध्ये मौलाना एखादी स्त्री होऊ शकते का? होऊ शकत नाही. पण आज ती स्त्री या देशाची पंतप्रधान झाली, राष्ट्रपती झाली, खासदार झाली, शिक्षिका म्हणा, कलेक्टर म्हणा, आमदार म्हणा, होऊ शकते. ही कुणाची पुण्याई आहे? माझ्या सावित्रीबाईंची, महात्मा ज्योतिराव फुलेंची पुण्याई आहे. हे उपकार आहेत. याची जाणीव आज तुम्हाला आणि मला असणं सगळ्यात जास्त गरजेचं. ही गोष्ट सगळ्यात महत्वाची. मधल्या काळात कुणा राजकीय पक्षाला, कुणा व्यक्तीला आपला विरोध नाही. मधल्या काळात कुणीतरी म्हटलं की महात्मा ज्योतिराव फुलेंनी शिक्षण संस्था चालवण्यासाठी भीक मागितली. दुर्दैव वाटतं या सगळ्या गोष्टींचा. या गोष्टी आपण पचनी पाडतो आणि सहन करतो. बोललं पाहिजे, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आपल्याला. भीक मागितली म्हटले, महात्मा ज्योतिरावांनी असं करून सांगितलं गेलं. ज्योतिराव फुले हे समाजसेवक होते, त्यांनी समाजसेवा केली, पण नेतृत्वाचा धंदा मात्र ज्योतिराव फुलेंनी उभ्या आयुष्यात कधीच केला नाही. ही गोष्ट सगळ्यात जास्त महत्वाची आणि ती आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. महात्मा ज्योतिराव फुले हे अंगावरल्या कपड्यासहित घराच्या बाहेर ज्यावेळी पडले, समाजाची सेवा करत होते. समाजाची सेवा करताना याच्या त्याच्या पुढे हात पसरत नव्हते, भीक मागत नव्हते, पैसे मागत नव्हते. महात्मा ज्योतिरावांच्या लक्षात आलं, अरे समाजाची सेवा करायची, लोकांकडून पैसा घ्यायचा नाही, स्वतःचा पैसा खर्च करायचा. पुन्हा कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी नावानं कंपनी कॉन्ट्रॅक्टिंगची त्यांनी सुरू केली. महात्मा ज्योतिराव फुलेंनी कात्रजचा बोगदा बांधला. तुम्हाला माहित असेल, स्वतःच्या कॉन्ट्रॅक्टिंग कंपनीच्या माध्यमातून ते कॉन्ट्रॅक्टर होते. येरवड्याचा पूल आहे, बंड गार्डनची जी 3 पुलं आहेत, पुण्यात गेल्यानंतर बऱ्याच लोकांना माहित असतील, बंड गार्डनला सर 3 पुलं लागतात. त्यातला मधला पूल महात्मा फुलेंच्या कंपनीनं बांधलेला आहे. उरलेली 2 पुलं अलीकडची पलीकडची सरकारनं नंतर बांधली. 3 ते 4 वेळा ती पाडली, पुन्हा बांधली गेली खराब झाल्यामुळं. पण महात्मा ज्योतिराव फुलेंनी बांधलेला तो मधला पूल अजूनही तेव्हापासून जसाच्या तसाच आहे. ते बिल्डर नव्हते, ते नेशन बिल्डर होते. महात्मा ज्योतिराव फुले हे बिल्डर नव्हते, ते नेशन बिल्डर होते. हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला आणि मला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आज भायखळ्याच्या मार्केटला मुंबईच्या महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव आहे, त्या भाजीबंडई परिसराला. का? याचं कारण कधीतरी तुम्ही शोधा. इथल्या तरुणांना दिशादर्शक अशा स्वरूपाचं काम आहे. हडपसरला महात्मा फुलेंची शेती होती, भाजीपाला पिकवायचं. नेमकी पुणे ते मुंबई रेल्वे सुरू झालेली होती नव्यानं. तिथून पिकवला जाणारा भाजीपाला, फळं, फुलं भायखळ्याच्या मार्केटला मुंबईला जायची. मुंबईच्या लोकांना महात्मा ज्योतिराव फुले पुरवायचे. पुण्यामध्ये त्या नदीच्या काठावरती ऊस लावायला महात्मा फुलेंनी शिकवलं. तिथं गुराळ महात्मा फुलेंनी सुरू केलं. हा व्यवसाय सुद्धा महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलाय. इथल्या उद्योजकांना महात्मा ज्योतिराव फुलेंचं, इथल्या तरुणांना हे सांगणं आहे, समाजाची सेवा करत असताना समाजाची सेवा करायचंय, राजकारणी व्हायचंय, समाजसेवक व्हायचंय, नेतृत्व तुम्हाला करायचंय, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या स्वबळावर तुमच्या पोटाची खळगी जर भरत नसेल तर तुमच्या पाठीचा कणा ताट राहू शकत नाही. आणि एक वेळ मग तुम्ही चळवळ विकता. तुमच्या पोटाची खळगी जर भरत नसेल तर तुम्ही चळवळ विकता. म्हणून पोटाची खळगी भरायला शिका. हे महात्मा ज्योतिराव फुले तुम्हाला आणि मला सांगतात. महात्मा ज्योतिराव फुले हे केवळ उद्योजक नव्हते, शिक्षक नव्हते, केवळ शिक्षण तज्ञ नव्हते, मुख्याध्यापक, संस्था चालक एवढंच नव्हते. पुण्याचे नगरसेवक म्हटलंय काही लोकांनी, ते नगरसेवक नव्हते, ते कमिशनर होते. पुण्याचे कमिशनर असा उल्लेख आहे. धनंजय गिरांच्या पुस्तकात नगरपिता म्हटलं असेल, पण मधल्या काळात संशोधन झालं, ते पुण्याचे कमिशनर होते. आणि पुण्याचे कमिशनर असताना महात्मा ज्योतिराव फुलेंनी जी कामं पुण्यात केली त्याच्यामुळे पुणे सुंदर आहे. त्यावेळी महात्मा ज्योतिराव फुलेंनी पुण्यातल्या लोकांना स्वच्छ सुंदर पाणी मिळावं म्हणून बंद नळाच्या पाईपलाईननं बंद नळाचं पाणी पुण्याला पुरवलंय. पेठा जिथं, त्या पेठेमध्ये महात्मा फुले असं म्हणतात, तुम्ही मोठी ती पेठेतली जी मार्केट कमिटी, जी भाजी मंडई महात्मा फुलेंच्या नावाने, तिला विरोध होता टिळकांचा आणि महात्मा ज्योतिराव फुलेंचा. ते म्हणायचे तेवढा पैसा तुम्ही, सगळा तो जो पैसा आहे तो पैसा पेठांमध्ये शाळा आणि दवाखाने उभारण्या करण्यासाठी खर्च करा. हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्यावेळी सांगितलंय. ब्रिटिश सरकारनं भले त्यांना कमिशनर नेमला असेल, पण गव्हर्नर जनरलच्या स्वागतासाठी कोट्यावधी रुपयांची फुलं उधळायची, याला महात्मा फुलेंनी सरकारमध्ये असून सुद्धा विरोध केला, कमिशनर असताना सुद्धा. हे धैर्य आणि धाडस महात्मा ज्योतिराव फुलेंचं होतं. हे आपल्याला लक्षात घेणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. पुण्यातल्या नदीच्या काठावरती एक सतीचं त्यांनी पाहिलं. पुण्यातल्या नदीच्या काठावरती एक सरण रचलंय, धगधगतंय. एका बाईला पांढरे कपडे घातले गेले, डोक्यावरचे केस कापले गेलेत आणि तिला त्या सतीच्या सरणामध्ये ढकललं जात आहे.
सतीच्या सरनात ती जातीये, अंगाला आग लागते, अंग आवेशानं पळत जाते, आरडते ओरडते, नदीमध्ये डुंबते, पुन्हा कोणी धरून आणतंय, पुन्हा कोणीतरी तिथं तिला डांबतंय आणि सती दिलं जातंय, जिवंत बाईला जाळलं जातं. हे महात्मा फुलेंनी डोळ्याने पाहिलं, पाहुलं गेलं नाही. दुःख झालं, काळजाला पीळ पडला. महात्मा ज्योतिराव फुलेंनी नाव्यांची वारिक समाजातल्या लोकांची बैठक बोलवली. 500च्या आसपास वारिक समाजातले, नावी समाजातली लोक आली. महात्मा फुलेंनी त्यांना सांगितलं की आपण आता इथून पुढं जिचा नवरा वारला अशा बाईच्या डोक्यावरचे केस कापायला जायचं नाही. आपण काम बंद आंदोलन त्यांनी त्यावेळी केलं. केशवपणाच्या विरोधात नाव्यांना एकत्रित घेऊन आंदोलन महात्मा फुलेंनी उभा केलं. ब्रिटिशांच्या दरबारी धरणं महात्मा ज्योतिराव फुलेंनी मांडलं. ही सतीची चाल हे केशवपण महात्मा ज्योतिराव फुलेंनी बंद केलं. एखादी बाई जर विधवा झाली, लहान वयात लग्न व्हायची, एखादी बाई जर विधवा झाली, विधवा बाईवर कुणीतरी अत्याचार करायचं, तिच्या पोटात गर्भ वाढायचा आणि मग तिला जगावं, त्या गर्भाला जगवावं हा प्रश्न तिच्या समोर असायचा. महात्मा फुलेंना प्रश्न पडायचा. महात्मा फुलेंनी ते पाहिलं. पंढरपूरच्या यात्रेला जायचंय. यात्रेत महात्मा फुलेंनी पत्रकं वाटायची. आमच्या पुण्यातल्या फुलेंच्या वाड्यामध्ये अशा ज्या महिला आहेत ज्यांच्यावरती अत्याचार झालाय, पोटात गर्भ आहे, अशा महिलांनी आत्महत्या करू नका, मरू नका. तुमच्या पोटातल्या गर्भासहित तुम्ही आमच्या घरी या. सावित्रीबाईंनी त्यांची बाळंतपण करायची. अशी शेकड्यानं मुलं महात्मा ज्योतिराव फुलेंनी स्वतःच्या घरात बायका आणि मुलं सांभाळली आहेत. शेनवी ब्राह्मण असलेल्या काशीबाई नातू नावाच्या शेनवी ब्राह्मण विधवा महिलेच्या पोटात जन्माला आलेलं असंच पोरग महात्मा ज्योतिरावांनी दत्तक घेतलं. तो यशवंत झाला, महात्मा फुलेंचा मुलगा. महात्मा फुलेने एका ब्राह्मण विधवेवर अत्याचार केल्यानंतर तिच्या पोटात जन्माला आलेलं लेकरू दत्तक घेतलंय. त्याला डॉक्टर केल्याने महात्मा फुलेंनी मूर्तीपत्रात लिहून ठेवलंय. नोंद आहे बरं का या गोष्टीची, मूर्तीपत्र उपलब्ध आहे. त्याच्यात असं महात्मा फुलेंनी लिहिलंय, माझा दत्तक पुत्र, माझा मुलगा डॉक्टर यशवंत जर माझ्यासारखा समाजसेवा करता झाला नाही तर माझी जी संपत्ती त्याला मिळणार आहे ती सगळी संपत्ती राष्ट्राच्या नावे करा, समाजाच्या नावे करा. आणि महात्मा फुलेंनी हे लिहून ठेवल्यामुळे यशवंतला सगळ्या समाजसेवेसाठी वाहून घालावं लागलं. महात्मा फुलेंच्या पुत्राला शेवटी तडफडून भुकेनं मरावं लागलं यशवंतला. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. महात्मा फुलेंची सून त्या यशवंताची बायको महात्मा फुलेंना मिळाले सन्मान आणि सन्मानपत्र विकून काही दिवस जगली. पोटाला अन्न मिळालं नाही, मंदिरात तडफडून मरावं लागलं. अरे ज्या माणसाने सगळी हयात समाजासाठी घातली त्याच्या वारसांची ही अवस्था या महाराष्ट्राच्या मातीत निर्माण व्हावी, हे किती मोठं दुर्दैव हे लक्षात घेणं सगळ्यात जास्त गरजेचं. ज्यावेळी या समाजातल्या महिलेच्या सुरक्षा फार दूरवरची गोष्ट होती, अशा परिस्थितीत महात्मा ज्योतिरावांनी एवढं मोठं कार्य केलंय. कामगार असलेल्या महिलांसाठी संरक्षणाच्या बाबतीत काही भलं मोठं काम केलंय. खूप व्यापक अशा स्वरूपाचं काम आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, तुमच्या आदर्श शिक्षकांचा गौरव या ठिकाणी व्हायचा आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन माता माऊल्यांनो, आज समाजामध्ये ज्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी तुम्हाला खांद्याला खांदा लावून काम करायला शिकवलंय, त्यावेळी महात्मा ज्योतिराव फुलेंकडे काही लोक यायचे आणि म्हणायचे तुम्हाला मुलगा होत नाही, दुसरं लग्न करा. महात्मा ज्योतिराव फुले असं म्हणायचे, मीच का दुसरं लग्न करावं, सावित्रीनं का करू नये. हे महात्मा ज्योतिराव फुलेंचे उल्लेख आहेत. खांद्याला खांदा लावून बाईनं काम केलं पाहिजे. आज समाजाचं काय वास्तव आहे. एखादा पुरुष जर बोलला तर त्याला फार गंभीरतेने घेतलं जातं, पण एखादी बाई जर बोलली तर बाईला शांत केलं जातं. शब्द एकच असतो ना, पण फरक फार मोठा आहे. बाईच्या शब्दाला सुद्धा इथं काहीच आज वास्तवात अर्थ नाही. पुरुष जर रडला तर सगळं घर त्याला डोक्यावरती घेतं, पण बाई जर रडली तर बाईनं रडायचंच असतं. रडणं हे तिचं कामच आहे असं म्हटलं जातं. अश्रू एकच असतो, पण फरक किती मोठा असतो. बाईच्या रडण्याला सुद्धा इथं काहीच अर्थ नसतो. पुरुष जर मेला तर बाई विधवा होते, पण बाई जर मेली तर तिची जागा लगेच दुसरी सवत घेते. मृत्यू सुद्धा माथा माऊल्यानं एकच असतो, पण बाईच्या मृत्यूला सुद्धा इथं काहीच अर्थ नसतो. ही व्यवस्था बदलली पाहिजे. आयुष्यभर हाच पती मिळावा म्हणून बाई फेऱ्या मारते वडाला आणि धनी मात्र शिट्ट्या मारतोय तमाशाच्या फडाला. हे वास्तव किती दिवस चालू द्यायचं. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचे वंशज आणि वारसा आम्ही सांगतो आहोत. विचारांचा वारसा आम्ही सांगतो आहोत. समाजात समतोल प्रस्थापित झाला पाहिजे. पुरुषांच्या बाबतीत सुद्धा स्त्री पुरुष समतेची जी गीत आहे ती तुमच्या मुखावरती येणं आज सगळ्यात जास्त गरजेचं हे सांगेल. शेवटच्या मोजक्या 2 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. महात्मा फुलेंवरती आलेले मारेकरी सगळ्यांना माहित आहे. महात्मा फुलेंना मारेकरी ब्राह्मणाने पाठवले. धोंडू कुंभाराने रोळे नावाचा एक ग्रहस्थ. महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्यांचं मन परिवर्तन केलं. वाल्याचा वाल्मिकी झाला की नाही आपल्याला माहित नाही, पण तो धोंडू कुंभार जो मारेकरी होता, गुंड होता, तो पंडित झाला. पंडितांनी मारेकरी पाठवला, तो पंडित झाला मारेकरी. आणि खऱ्या अर्थाने हे पंडित असून सुद्धा मारेकरी आणि गुंड झाले होते. हे वास्तव त्यावेळेचं आहे. महात्मा फुलेंनी एखाद्या मारेकऱ्याचं, गुंडाचं सुद्धा मनपरिवर्तन करून त्याला विद्वान बनवलं. एवढी क्षमता त्यांची होती. शेतकऱ्याच्या आसुडाचा उल्लेख मगाशी झाला. या मातीतल्या शेतकऱ्याची दयनीय अवस्था मी मगाशी सांगितली. कर न चुकवल्यानं कसं व्हायचं त्यांचं. कर चुकवल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुलेंनी शेतकरी आत्महत्या करेल हे तेव्हा सांगितलंय. त्यावेळी सांगितलं शेतकऱ्याचा आसूड नावाचा ग्रंथ लिहून.
शेतकरी आत्महत्या करेल त्याची कारणं त्यांनी सांगितली. शेतकऱ्याने स्वतःच्या लेकीबाळीच्या लग्नावरती जर अमाप खर्च केला, शेतकऱ्यांनी जर देवा धर्मावर अंधश्रद्धा बाबीवर जर वाटेल तितका अमाप खर्च केला, शेतकऱ्याने जर व्यसन केलं आणि शेतकऱ्याने जर सावकाराकडून पैसे घेतले तर शेतकरी आत्महत्या करेल. हे शेतकऱ्याच्या आसूडमध्ये उल्लेख आहे. हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्यावेळी आम्हाला सांगितलंय. महात्मा ज्योतिराव फुलेंनी पशु प्रदर्शनाचे संकल्पना त्या ठिकाणी मांडल्यात. यंत्रतंत्राच्या शेतीला सहाय्यक प्रदर्शनाच्या कृषी प्रदर्शनाच्या संकल्पना त्यावेळी मांडल्यात. पाणी बचतीचे धडे महात्मा फुलेंनी दिलेत. अलीकडे आलेली जलयुक्त शिवार योजना महात्मा ज्योतिराव फुलेंची कल्पना आहे. हे तुम्हाला आणि मला सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. सार्वजनिक सत्यधर्म नावाचा पुस्तक आजारी असताना आपला उजवा हात पूर्ण निकामी झालाय, डाव्या हाताने महात्मा ज्योतिराव फुलेंनी सार्वजनिक सत्यधर्म नावाचा पुस्तक लिहिलंय. एवढा प्रयत्न व्यथा वेदना त्यांनी सहन केल्या, पण तो पुस्तक आम्ही एकदा तरी वाचलंय का? हे किती मोठं दुर्दैव आहे. हे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. महात्मा फुलेंचं सगळ्यात मोठं आणि महत्वाचं एक काम आहे. काल परवा शिवाजी महाराजांची जयंती झाली बघा. शिवाजी महाराजांची जयंती झाली. आपल्याला विचारलं शिवजयंती कोणी सुरू केली? आपले इतिहासाचे पुस्तकही ते शिकवतात की लोकमान्य टिळकांनी सुरू केली. जेम्स डग्लस नावाचा परकीय विचारवंत या महाराष्ट्राच्या मातीत आला शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन. जेम्स डग्लसनं महाराष्ट्राच्या मातीत शिवाजी महाराजांचा इतिहासाचं संशोधन सुरू केलं. जेम्स डग्लस शिवाजी महाराजांची समाधी शोधायला लागला. अरे कितीतरी दिवस लोटली, त्याला शिवाजी महाराजांची समाधी रायगडावर जाऊन सापडली नाही. त्यानं दुसऱ्या दिवशी टाइम्स ऑफ इंडिया नावाच्या पेपरमध्ये लेख लिहिला आणि खंत व्यक्त केली. दुर्दैव म्हणाला या महाराष्ट्राचं, ज्या शिवाजी राजांची प्रेरणा घेऊन मी या महाराष्ट्रात आलो त्या महाराष्ट्राच्या मातीत शिवाजी महाराजांची समाधी सुद्धा लोकांना माहित नाही. महात्मा फुले त्यावेळी टाइम्स ऑफ इंडिया वाचायचे, त्यावेळी इंग्रजी वर्तमानपत्र. महात्मा फुले ते वाचलं, त्यांना खंत वाटली. महात्मा फुले रायगडावरती गेले. तिथल्या ग्रामजोशानं महात्मा फुलेंनी त्या रायगडावरती गेल्यानंतर शिवरायांच्या समाधीला 3 ते 4 दिवस लागले शोध घ्यायला. त्यांना काटे कुठे दूर केले सवंगड्यांसहित. शिवबांच्या समाधीचा शोध घेतला, त्यावर फुलं वाहिली, समाधी स्वच्छ केली. ग्रामजोशी धावत आला. तो म्हणाला, अरे शिवाजी तर शूद्र होता आणि त्याच्यावरती तू फुलं काय वाहतोय? ते माझं काम आहे इथलं सगळ्या गोष्टी बघायचं. शिवरायांच्या समाधीवरची फुलं त्याने पायानं लोटली, धुडकावली. महात्मा ज्योतिराव फुले त्याच्या मानगुटावरती बसले आणि त्याला त्या दिवशी सांगितलं, हा शिवाजी राजा या देशातल्या कुळांचा भूषण अर्थात तो कुळवाडी भूषण आहे, तो आमचा राजा आहे. आणि 19 फेब्रुवारी 1869 पहिली शिवजयंती या महाराष्ट्रात महात्मा ज्योतिराव फुलेंनी केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले हे शिवाजी महाराजांच्या जयंतीचे खरे उद्गाते आहेत. शिवाजी राजे या महाराष्ट्राच्या मातीला माहीत झाले त्याचं कारण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. मासा पाणी खेळे गुरु कोण त्याचा, मी पोवाडा गातो छत्रपती शिवाजीराजे भोसल्यांचा. या आशयाचा 1100 ओळींचा पोवाडा महात्मा फुलेंनी लिहिला आणि पोवाड्याच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा या महाराष्ट्राला महात्मा ज्योतिराव फुलेंनी शिवाजी महाराजांचं चरित्र त्या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे. हे तुम्हाला आणि मला आज सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे. शेवटी काय असतं, कुठल्याही महापुरुषाचं चरित्र असलं तरी त्यातून घ्यायचं नेमकं काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. महात्मा फुले घराच्या बाहेर एके दिवशी उभा होते. एक भिकारी आला, मातीत त्याचं सगळं धान्य पडलं होतं, तो ते उचलत होता. महात्मा फुले त्याला म्हणाले, अरे अरे तुझ्याकडे एवढं मोठं भीक मागून तू मिळवलेलं धान्य, पण तुझ्याकडे ती धान्य जमवण्यासाठी झोळी नाहीये, उपरणं नाहीये, तुला ते धान्य नाहीये, आहे तुझ्याकडे पण उपरणं नाहीये. महात्मा फुलेंनी स्वतःच उपरणं काढलं आणि त्याच्या खांद्यावरती दिलं. त्याला म्हणाले, याच्यात ते सगळं भर. महात्मा फुलेंनी त्याला विचारलं, पण तुला हे धान्य कुणी दिलं? त्यानं हात केला शेजारच्या वाड्याकडे, तो ज्योतिबांचा वाडा होता, सावित्रीबाईंकडे हात केला. म्हणाला, या माऊलीनं मला धान्य दिलंय. अरे सावित्रीबाई फुले नावाच्या एका माऊलीने एखाद्या भिकाऱ्याला धान्य द्यावं आणि त्या माऊलीच्या पतीनं ज्योतिरावांनी त्याच भिकाऱ्याला ते धान्य जमवण्यासाठी उपरणं द्यावं. सर्वस्व या समाजासाठी देण्याची जी वृत्ती असते त्याचा हा आदर्श नमुना आहे. देव कशात जे का रंजले गांजले त्यासी जो म्हणे आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हे आमच्या संत साहित्याला वारकरी पंथानं आम्हाला सांगितलंय आणि महात्मा ज्योतिरावांनी सुद्धा आम्हाला देवाचं महत्व सांगताना सांगितलंय. अज्ञानाशी ज्ञान पांगळ्या अन्नदान हेच वा स्मरण निर्मिकाचे. देव म्हणजे काय, देवाचं स्मरण म्हणजे काय, देवाचं जप ध्यान तप म्हणजे काय. अज्ञानाला ज्ञान द्या, पांगळ्याला अन्नदान करा, हेच तुमच्या निर्मिकाचं देवाचं स्मरण आहे. आणि मग ही देवत्वाची प्रचिती जी महात्मा ज्योतिरावांच्या कर्तृत्वातून तुम्हाला आणि मला कळाली, ती जतन तुम्ही सर्वजण करून ठेवा ही कामना या ठिकाणी व्यक्त करतो. कारण आज ज्यांच्या पोटावरती हात आहेत ना, अशी लोक चंद्रावर घर बांधण्याची स्वप्न पाहतायत, पण हातावर पोट असणारी लोक चंद्राच्या पुरी एवढ्या भाकरीसाठी आज समाजात संघर्ष करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे पत्थर की मूरत के सामने लगते हैं 56 भोग,
लेकिन भूखे और नंगे पाव फुटपाथ पर सो जाते हे लोक हे समाजाचं वास्तव आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, अलेक्झांडर नावाचा जगजेता सम्राट होता. अलेक्झांडरनं एवढं सगळं कमावलं होतं, एवढी संपत्ती, हिरे मोती माणिक नाणी चांदी रूप सगळं 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 होतं. अलेक्झांडर जर असा रस्त्यानं त्याचा ताफा निघाला, एक हात एका ट्रॉलीत असायचा, हिरा मोती माणिक सगळं असायचं, सोनं रूप चांदी एका ट्रॉलीत असायचं, झळाळी असायची सगळ्या रस्त्यानं. पण अलेक्झांडर मेला, जग जिंकलं होतं अलेक्झांडरनं, मेला अलेक्झांडर. मरताना त्यानं आपल्या सवंगड्यांना सहकार्यांना सांगितलं, मी मरेल आणि मेल्यानंतर एक गोष्ट करा, मला जमिनीमध्ये पुरा आणि पुरल्यानंतर माझे हे 2 हात वरती राहू द्या. का तर या जगाला कळू द्या, जग जिंकणारा अलेक्झांडर सुद्धा रिकाम्या हातानं परत गेला होता, रिकाम्या हातानं परत गेला होता. माझ्या क्रांतीज्योती सावित्रीमाईनं, माझ्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेनं किती संपत्ती, नाणं मोती माणिक कमावलं हे मला माहित नाही, पण या जगातल्या कोट्यावधी आणि करोडो लोकांच्या काळजावरती अधिराज्य गाजवण्याची संपत्ती आणि श्रीमंती त्यांनी कमवली. ती थोड्या तरी अंशानं तुम्हाला आणि मला कमवणं जपलं पाहिजे, एवढंच मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं वाटतं. कारण मायबाप, आमच्या ताटात जर एक भाकरी असेल तर आपली भाकरी आपण खाणं ही माणसाची प्रवृत्ती असं म्हणतात. आमच्या ताटात जर एक भाकरी असेल तर आपली भाकरी आपण खाणं ही माणसाची प्रवृत्ती असं म्हणतात. आपल्या ताटात जर एक भाकरी असेल तर आपली भाकरी खाऊन दुसऱ्याची हिसकावणं ही माणसाची विकृती असं म्हणतात. पण आपल्या ताटात जर एक भाकरी असेल तर आपल्यातली अर्धी भाकरी खाऊन अर्धी भाकरी एखाद्या भुकेल्या माणसाच्या मुखात घालणं हीच आमच्या महाराष्ट्राची, महात्मा फुलेंची, शिवरायांची, शाहूंची, आंबेडकरांची संस्कृती आहे. त्या संस्कृतीचं जतन तुम्ही सर्वजण कराल, एवढीच कामना या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो. इथल्या सगळ्या तरुण सहकार्यांना, माता माऊल्यांना महात्मा ज्योतिराव फुलेंचं हे चरित्र, कर्तृत्व जर त्यांनी पथदर्शकाप्रमाणे वापरलं तर मला वाटतं त्यांच्या आयुष्यात कुठल्याही गोष्टीची कमी पडू शकत नाही. एवढं उंचीचं त्यांचं कर्तृत्व, एवढा अल्पसा वेळ त्यांच्या सगळ्या जीवनावरती प्रकाश टाकण्यासाठी कदापि पुरू शकत नाही. या महाराष्ट्राला महात्मा ज्योतिराव फुले समजणं आजही मुश्किल आहे. या महाराष्ट्राला अजूनही महात्मा ज्योतिराव फुले समजलेले नाहीत. ज्यावेळी या मातीतल्या माणसांना हा माणूस खऱ्या अर्थानं समजेल, मला वाटतं त्या दिवशी या मातीसारखी सुपीक, या मातीसारखी उन्नत माती या जगाच्या इतिहास दुसरी कुठलीही असू शकत नाही. एवढीच गोष्ट या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. शेवटी संयोजकांनी मला या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल मनापासून आभार त्यांचे या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्ही सर्वजण बडीधारी मंडळी आहेत, एक पोरगं बोलतं या जाणीवेतून कानांचा कोट करून बराच वेळपासून ऐकत आहात, त्याबद्दल तुमचे, माझ्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांचे, बंधूंचे मनापासून आभार आणि अभिनंदन या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो. ज्यांना पुरस्कार मिळतोय त्या सर्व शिक्षक मंडळींचं या ठिकाणी मनापासून कौतुक या कार्यक्रमाच्या निमित्तानं, अभिनंदन या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी करतो. आणि शेवटी फक्त एवढंच म्हणतो, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना, दुःखिताचे दुःख जावो ही मनाची कामना, भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासना, आणि मानवाच्या एकतेची पूर्ण हो कल्पना, पूर्ण हो कल्पना. मानवाच्या एकतेची कल्पना पूर्ण करणं हे ज्योतिबांचं, सावित्रीबाईंचं कार्य आहे. मनपूर्वक धन्यवाद.